झी 24 तास एक पाऊल पुढे. गिरीश कुबेर, आपण पाहिलं की एक प्रकारे काँग्रेस एक सावध भूमिका घेते, परंतु गिरीशजी मला तुम्ही सांगा, अजितदादा पवार आत्ता सरकारात नसणं आणि त्याहीपेक्षा पक्षासाठी उपलब्ध असणं, आज ते राज्यभर दौरे करू शकतात, काँग्रेस विरुद्धचं वातावरण पेटवू शकतात, त्यांचा गट निर्माण करू शकतात, अशा अनेक शक्यता आहेत. काय चित्र पेंट कराल आपण? आता तीच परिस्थिती उद्भवणार आहे. अजित पवार यांच्याकडे पूर्णपणे पक्षाची जबाबदारी वगैरे दिली जाईल आणि त्याला शुद्ध शब्दामध्ये काँग्रेसवर सोडणं म्हणतात त्या पद्धतीनं ती व्यवस्था केली जाईल की जा आणि पूर्णपणे काँग्रेसला नेस्तनाबूत करा, 100च्या पेक्षा जास्त जागा आणा, सरकार आणा, मुख्यमंत्रीपद तुमचंच आहे. त्यामुळे एका अर्थाने धरलं तर चावतं, कारण जोपर्यंत हे सरकारमध्ये होते तोपर्यंत हे इतके सतवायचे की मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली की त्याच्यानंतर हे पत्रकार परिषद घेणार, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलवली की हे अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार. त्यामुळे अधिक त्रासदायक काय असं त्यांना प्रश्न विचारायला हवा. अधिक चांगलं का अधिक वाईट हा प्रश्न काँग्रेसवाले हे नक्की सांगणार नाहीत, अर्थात राष्ट्रवादीवालेही कदाचित सांगणार नाही. आपण त्यांना विचारूया अधिक त्रासदायक काय. अधिक गिरीशजी, आपण त्याला विचारूया अधिक त्रासदायक काय. रत्नाकरजी, आपण उत्तर द्याल का? आवडेल, मलाही त्याचं उत्तर आवडेल. नाही, शेवटी राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांना त्रासदायक काहीच नसतं आणि कुठल्याही त्रासाचं रूपांतर संधीमध्ये करणं हेच राजकीय कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य असतं. गिरीश कुबेरजी, मला सांगा, या संधीचं सोनं करण्याकरता आता नेमकी काय व्यूहरचना अजितदादा पवार करतील असं आपल्याला वाटतंय, किंवा राष्ट्रवादी करेल? आता खरं हे आव्हान अजितदादांच्या समोर जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त हे काँग्रेस समोर असणार आहे. कारण हे मोकळे अजितदादा, सरकारमध्ये नसलेले अजितदादा हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती राजकीय आव्हान काँग्रेस समोर तयार करू शकतील. आणि त्यातली एक बाब स्वच्छपणे लक्षात ठेवायला हवी की अजितदादांना, शरद पवार यांना, किंवा आणखी त्यातले जयंत पाटील असतील, किंवा आणखी RR असतील, किंवा आणखी जी काही तुम्ही राष्ट्रवादीची कुमक म्हणून ज्याला म्हणते ती लक्षात घ्या, त्यांना पूर्णपणे व्यवस्थितपणे हाताळू शकेल, सामोरं जाऊ शकेल असं नेतृत्व काँग्रेसकडे नाही. काँग्रेसकडे जी काही आहेत ती माणसं, जी काय आपल्याला माहिती आहे ते सांगायची काही गरज नाही, पण असं जी राजकीय ताकद लागते. कारण शेवटी ही लढाई राजकीय पातळीवरती जाणार आहे. श्वेतपत्रिकेच्या प्रशासकीय पातळीवरच्या आणि मुख्यमंत्री काय म्हणतात, किती छान आहेत, किती चांगले आहेत, किती कार्यक्षम आहेत, किती स्वच्छ आहेत, या पातळीवरती लढाई राहणार नाही. ही शेवटी मैदानातली लढाई आहे. अशा वेळेला मैदानातले एक उत्तम राजकीय मल्ल ज्याला म्हणता येईल ते सगळे राष्ट्रवादीकडे समुच्चय त्यांचा आहे. काँग्रेस मात्र त्यामुळे बचावात्मक पवित्रा त्यांना घ्यावा लागेल. राजकीय पातळीवरती होईल काय, त्याचे परिणाम काय होतील हा मुद्दा नंतरचा, पण मुक्त असे अजित पवार हे काँग्रेसला राजकीय कारणांसाठी अतिशय आव्हानात्मक ठरू शकतील, यात जरा सुद्धा शंका नाही. नवाब मलिक, बोला. नाही, असं आहे की ही चर्चा म्हणजे काँग्रेसला राष्ट्रवादी आव्हान आहे म्हणजे कुठेतरी वेगळ्या दिशेने चाललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे विरोधकांना आव्हान आहे. सेना, भाजप असतील, मनसे असतील, त्यांना कसं कमकुवत करणं, राष्ट्रवादी काँग्रेस बलशाली करणं, अजितदादांकडे वेळ असताना त्याचा उपयोग निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. आणि पक्षाची ताकद येणारे निवडणुका लोकसभेची असतील, विधानसभेची असतील, त्यांच्या ताकदीचा आपण, त्यांच्या ताकदीचा, बुद्धीचा, कौशल्याचा आपण पूर्णपणे वापर करून घेणार आहात. या सेगमेंटच्या एंडला आम्हाला जायचं आहे अभय देशपांडे यांच्याकडे. आणि एक प्रश्न असा विचारायचा आहे की आक्रमक आणि परखड स्वभावाचे अजितदादा पवार आत्ता अशी नमती भूमिका घेऊन त्यांचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. एक प्रकारे एक पाऊल मागे जाऊन पुढे मोठी झेप घ्यायची तयारी तर आहे असं वाटत नाही? त्यांचा स्वभाव बघितला तर त्यांनी राजीनामा मागे घेणार नाहीत हे पहिल्या दिवशी स्पष्ट झालं होतं. दुसरं, त्यांच्या पक्षाकडनंही स्पष्ट करण्यात आलं होतं हा विषय संपला म्हणून. परंतु त्याच्या पलीकडे काहीतरी होतं. म्हणजे पवार साहेबांनी स्वतः काल विषय संपला म्हणून सांगितल्यानंतर या संपलेल्या विषयावर आज 6 तास चर्चा झालेली आहे. आणि त्या 6 तासाच्या चर्चेनंतरचा निर्णय आलेला बाहेर आहे. म्हणजे आता कितीही मलिक साहेब त्याचं खंडन करतील, परंतु आणि एक साधारणतः तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळेस संघर्षाच्या बातम्या खऱ्या असतील किंवा खोट्या असतील या जेव्हा पुढे येतात त्यावेळेस प्रत्येक वेळी असा एक साधारणतः महाराष्ट्रातली एक रूढी किंवा राजकारणातली एक प्रथा म्हणून की दोन्ही ज्यांचा संघर्ष निर्माण केलाय किंवा आहे ह्या दोन्ही व्यक्ती एकत्रपणे सामोरे येऊन सांगतात की आमच्यात संघर्ष नाही. आज साधारणतः सगळ्यांची अपेक्षा अशी होती की जी फॅमिली मिटिंग झाली प्रफुल्ल पटेलांच्या घरी, त्याच्यानंतरची जी नेत्यांची मिटिंग झाली आणि नंतर आमदारांची मिटिंग झाली, त्याच्यानंतर कुठेतरी येऊन जे प्रसारमाध्यमांनी रंगवलेलं चित्र होतं ते खोटं हे सांगण्यासाठी हे दोन नेते एकत्रपणे पुढे येतील असं एक अपेक्षा होते. तसं घडलं नाही. त्याला काही तांत्रिक कारण असेल, नवाबभाई ते सांगू शकतील, पण त्याच्यामुळे जे चित्र निर्माण झालं होतं
ते तसंच होतं. दुसरी गोष्ट अशी होती की विधिमंडळ पक्षाने ज्या व्यक्तीची नेता म्हणून निवड केली आहे त्याने फक्त पक्ष नेतृत्वाला सांगून राजीनामा देऊन टाकला. म्हणजे बाकीला कोणालाही कल्पना नव्हती त्याची. म्हणजे हा जर नैतिकतेचा विषय होता तर सर्वांना विश्वासात घेऊन जे गोष्ट करता आली असती ती अशा पद्धतीने का घडली. म्हणजे संशय जो सगळा निर्माण झाला, कलहाचा चित्र निर्माण झालं, त्याचं कारण तेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही आता कलह नव्हता किंवा शमला असेल फार तर, पण तो नव्हता असं चित्र निर्माण केलं जाते तशी स्थिती दिसत नाही. परंतु अभय यातला एक बोला असं की तसं होऊ शकणार नाही इथे, कारण नाही तसं इथे व्हायची शक्यता नाही. याचं कारण एक महत्वाचं की बाळ ठाकरे म्हणजे शरद पवार नाहीत. अतिशय योग्य विश्लेषण तुम्ही केलंय. आता घ्यायचं आहे मला एक ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. राजीनामा लाभणार की भोवणार? झी 24 तास, एक पाऊल पुढे.